ही गुप्त मीटिंग संपलेली आहे आणि उद्या आपल्याला कोणत्या हालतीमध्ये अजबरावले कशा पद्धतीने खिशात टाकता येईल हो याचा आपल्याला पुरेपूर प्रयत्न करायचा आहे, समजलं ना. हो, त्याला धाब्यावर भलाई जेवण देऊ, हो लागन तर शेवटच्या स्टेपले बी बियाण्याची सोय करू त्याची आपण. हो, कारण की जास्त चवणी केले नाही पाहिजे ना, की झाला बजावू दे एवढे तरी भेटले आपल्याला. हां, त्याला बी बियाण्याला मुंशीरा हो थोडीशी मदत करणार आहे. आणि बाकीची अजून काही आता त्याची जर अपेक्षा असेल काही ते पोराची फी घ्याय म्हणते ती, हो, तर त्याचंही आपण थोडंसं बजेट लावू. आणि बाकी आपल्याला त्याला घबाडातला 1 रुपया पण द्यायचा नाही. आणि घबाड आपल्याला सापडलंच नाही हे आपण त्याच्या डोक्यात ठसून द्यायचं आहे, कारण की उद्या कोणी नवीन आता विषय काढणार नाही. नाही नाही, ते तर होईन हो. अजबरावले आपण खिशात बसू, लय त्याला अंगावर तर समजा 1-1 लाख देऊया आपण समजा. जाऊ दे बा, एक खेपचा विषय क्लोज करा. पण आता हे असे जर एक नवीन उभे राही, आपल्या गावात देवमन आहे, बाकीचे आहे, लाईने पाटलं ध्यानच आहे आपल्यावर. मग असे जर काही लोक उभे राहिले तर असे मग आपल्याला काय काय वाटपच करावं का म्हणलं, बाकीचे कामधंदे सोडू. हे आता सनसनीच्या घरची बाई म्हणते मला द्या, तिला 29 लाख द्यावं का. मग आता काय हे असे एक जर पुढे आपल्या पुढे येतील ते आपल्या घबाडाचं होईल काय. एका दिवशी सगळ्याला वाटप करावं लागलं आणि जेलात आपल्याला जावं लागलं. म्हणून म्हणतो एक खेपचा काहीतरी रामबाण इलाज काढा पाहायचा, म्हणजे हे काटा काढा लागते एक खेप. तेही बरोबर आहे. बबनराव म्हणते ते काही चुकीचं नाही, कारण की आता समजा आपल्या पायात जर काटा असला, हो ते काढल्याशिवाय त्याची सल काही जात नाही. हो, ते मग कसं एक तर पायातनी भेद करण, हो नाही तर पाय सळवण, काही ना काहीतरी वांदा आणते ते. हो, म्हणून कसं आहे, एक खेपचा काटा आपल्याला पायाच्या बाहेर काढा लागते. हो, तसा या घबाडाचा एक खेपचा कायमचा काटा काढून घेऊ, म्हणजे असे एक इग्न आपल्या पुढे येणार नाही. हो, नाही तर 8 दिवसानं आपल्या पुढे असा एक जर आला तर काय याच कामी राहावं का माणसानं. हो, बाकी मग हे घबाड बाहेर निघन काही. जागच्या जागी असं खलास होईन नाही, जमिनीत मुरण नाही. म्हणून म्हणलं याचा योग्य पद्धतशीर असा काहीतरी इलाज काढा तुम्ही. हो ना, अर्धी भाकर कमी झाली मग हे घबाड आलं तेपासून. हो ना, त्या आपलं सनसनीच्या घरच्या बाईनं रिपोर्टची धमकी दिली, त्या दिवशी BP वाढली होती माई. हो, आता हे अजूनही फोन आला, मलाच फोन करते पुढचे लोक, कारण की सूत्रधार मी आहो ना. कोणी मायाच नाव पुढे धसून देते, एका दिवशी मागायला फाशी येणार आहे आता. हो, म्हणून म्हणलं तुम्हीच सांगा आता काहीतरी मार्ग. तुम्ही जरासे कसे मापेक्षा अनुभव कमी जरी असला तर चला का जरा. हो, तर शांताराम पाहिजे ना काहीतरी याच्यातून असं मार्ग, किंवा हे असे इग्न आले नाही पाहिजे आपल्याला. हो, एक खेपचा कायम काटा काढून टाका. बरोबर आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काहीतरी रामबाण उपाय शोधाच लागते, नाही तर आपलं ब्लॅकमेल लोक केल्याशिवाय राहत नाही. हो, आता हे अजबराव सारखा जर ब्लॅकमेल करून राहिला, धमक्या देऊन राहिला, हो तर आता हे बाकी जर अजून कोणाला देवमन सारख्याला माहीत झालं तर पुरं गाव अंगावर घ्यायचो हे. बरं बरं, मग आता हे पहा, एक हाय गेला, फक्त थोडी रिस्क आहे राजा. हो, पट्टे का पहा तुम्हाला. सांग ना तू काय असून सांग तू, आम्हाला पटलं तो म्हणून नाही म्हणून गाव दिला पाहिजे. एक काम करा आता, म्हणजे एका दगडातनी 2 जणांचं काम काढायचं आहे आपल्याला. हो, एक अजबरावचं बी, काऊन की त्याने धमकी दिली की बा आता पोलीस स्टेशनला जातो, म्हणजे त्याचंही पोलीस स्टेशनला गेला तरी आपलं काही झालं नाही पाहिजे आणि आपलं घबाडही वाचलं पाहिजे. हो, तर आता एक काम करा, स्वतःहून तुम्ही कंदिलाबाजी शिवलाल, हो तुमची जबाबदारी आहे उद्याची. उद्या पोलीस स्टेशनला जाऊन सरळ रिपोर्ट देऊन द्या, हो की बा आमच्या समजा गावातनी लोक बा आम्हाला विनाकारण धमक्या देऊन राहिलेले आहे की बा तुमच्या घरी घबाड आहे, असं आहे तसं आहे. तर तुम्ही बा एक खेपची आमच्या गावाला शील लावा आणि आमच्या घराच्या सगळ्याच्या तपासण्या करा. हो, म्हणजे आम्हाला मानसिक त्रास लोक देणार नाही, कारण की जे उठला ते आम्हाला फोन करून धमक्या देऊन राहिले बा तुम्हाला सापडलंच आहे. आता एवढं पेपरले बा आम्ही वारलो होतो, जिवंत झालो, तुम्हाला माहीत आहे कोयसे निघाले बा. तरी लोक म्हणते की नाही तुम्हाला सापडलं. हो, असे लोक बा आमच्यावर म्हणजे आरोप करून राहिलेले आहे, आमची बदनामी होऊन राहिली. हो, त्यामुळे आम्ही कसं बा एक तर लोकांवर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकून राहिलो. हो, म्हणून म्हणतो की बा आमच्या गावाची तुम्ही एक खेप तपासणीच करून टाका. हो, म्हणजे स्वतःहूनच म्हणलं म्हणजे पुढचं येतही नाही तपासायला, त्याला वाटतं नाही बा खरी गोष्ट आहे म्हणून हे म्हणून राहिले. आपलं घबाडे जागेवर राहते, आपला विषय हे राहते. आणि भले आपलं गॅस सिलेंडरमध्ये जे आहे, हो याची जर त्याला खबर असेल तर आपण जागा बदलून टाकू. काही नवीन मार्ग शोधू अजून. नाही का, हे पटलं नाही का, चोर तर चोर शिजवर, म्हणजे आपणच पोलीस स्टेशनला जाऊन सांगून द्यायचं की बा लोक असे आम्हाला म्हणून राहिले, त्यापेक्षा आमच्या घराची सगळी तपासणी करून टाका. हो, आपण भले घबाड एखाद्या ठिकाणी बरोबर कुठं लपवायचं ते ठरवू. हो, म्हणजे जेणेकरून डबल कोणी जाणारे नाही पोलीस स्टेशनमध्ये, गेलाय तरी त्याच्याकडे पोलीस लोक लक्ष देणार नाही. हे बा अफवावाले आहेत. हो, घबाड पाहिजे म्हणून यायला धमकी दिली असं यायला काही त्यांनी दिलं नाही म्हणून आला असं बा, याच्याकडे लक्षही देत नाहीत ते, आणि याचा विषय काही घेत नाही कानावर. असं बरोबर होते राजा. नाही ना, मग रिपोर्ट देणाऱ्याच्या रिपोर्टमध्ये हवाच नाही राहिली ना मग, कारण की आपण जर तिथं अगोदर दिला तर किंवा तपासणी करा म्हणते. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मी आता मार्केटमध्ये अजबरावले सांभाळतो. हो, ऐकलं तर ठीकच ठीक, दिला रिपोर्ट तर देऊ द्या. बियाण्याचे पैसे म्हणतो बा देतो आम्ही, तुम्ही काही जास्त काही गडबड करू नका. तसं आम्हाला सापडलं नाही बा, पण अडचण भाग होतो. आणि तुम्ही तिकडे 8 वाजताच रिपोर्ट द्या, म्हणजे हे गेलाय बी नाही ऐकलं तरी आपल्याला काही होत नाही मग. बरोबर झालं मग शिवलाल. उद्या गाडी आपली पोलीस स्टेशनले, आणि तुम्ही मार्केटमध्ये त्याला कव्हर करा. तुमची जबाबदारी ते आणि आमची जबाबदारी हे. झाला आता विषय. चला आता पाहून घेऊ पुढचं पुढे. म्हणजे कसं एक खेपचा आता हे विषयच बंद होऊन जाईल. चला ठीक आहे, पाहू उद्या काय होते. हो ना, 500 पोटी राहिले तर तेवढे टाकून घेतो. आपलं रस्सी गिशी खळसली की झालं मग. न्यारी गेली की निघाले. हो, पण का मी तर म्हणतो 15 क्विंटल भरा नाही हो शेंगा. हो, याच्यावर नाही दिसत मला. मग आता 15 क्विंटल म्हणल्यावर किती रुपयाचे होईल? तुला काय करावं लागते, तू हे बघा काळजी नको करू. हो, जवायचे 1 लाख रुपये आज पोहोचून जाईल. शाळेचे पैसे देतो मी, आणि ते दुकानदाराचे पैसे मी लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत देऊन टाकतो. अजून कोणाचे आहे, हो आता बी भरणाचे, हो त्याची सोय लागणार आहे. हो, तू काही टेन्शन घेऊ नको, सगळं होते याच्यात.
कसं काय बजेट बसत बाबा 15 क्विंटलचा 7-8 हजार रुपये वाटते काहीतरी भाव नाही किती भाव आहे 6,000पासून 8,000 लोक शेंगा आहे हो आपला समजा 8,000 नाही पण 7,500 शेंगा जाईल मग काय तर तरी 1,20,25,000 आपल्या काही टेन्शन नाही तू नको टेन्शन घेऊ होते बरोबर होते हो काय ते पाहिजे पण जवळचे आज पैसे देऊनच या बरं कसं आता खटखटच नको राहू देते बी भरण्याचं पैसा तर दलाल मागून देता काही कमी जास्त असले तर ते काय कोणाला मागायला लागत 1,00,000 आपल्याला हे आपला झुंबर आणि काशा हो रात्रीच गोष्ट झाल्या ना 1,00,000 रुपये उष्टी देऊ राहिले ना आपल्याला मग काय हो हे 1,00,000 शेंगा आणि ते झालं आपलं बरोबर सगळं बोलता ला बरं फोन मारित का काही खोटे बोलता हा विचारा बरं ते देते काय म्हणा बरं आहे तुला खोटंच वाटू राहिलं अरे कुठार घेऊन पोहोचले असेल का नाही काय माहिती घरी बरं डायरेक्ट लावतो ना फोन हो पाहता हो विचारतो स्टाईल म्हणतो बा 1,00,000 रुपये घेऊन या म्हणतो झालं कुठचे देते 1,00,000 रुपये दे हो काही बी हो ला बरं फोन मारित का लावा काय अजबरा तुम्ही काय फोन करू राहिला आम्हाला आता तर पोहोचलो आम्ही मग ते ट्रायला लावल्या कुठार खाली करू राहिले पोट्टे हा की अजून आम्हाला शेगा भरूच आहे मार्केटला जावं लागते डायरी गिरी केली की 9 वाजता तुम्ही आता काय फोन लावून राहिले आम्हाला काही नाही ते कसं संकेतच्या आईला खोटंच वाटू राहिलं हो आता तुम्ही म्हणणे का मला आपल्या बी भरण्यासाठी 1,00,000 रुपये देतो म्हणून हा फी गी भराले हा दोघा मिळून 50-50 देतो म्हणे तुम्ही आता म्हणून म्हणलं संकेतच्या आईला खोटं वाटलं लागलं हा खरंच तुम्ही आणून राहिलं ना मार्केटमध्ये हो ते म्हणलं तुम्ही सध्याचे तुमच्या जवळच्या ना हो मग मी तुम्हाला हा ते आपल्याला 3,00,000 भेटते द्यायला देतो देणार असं हा हो म्हणून टाका तसं हो आलं लक्षात आलं बाय हो बरं 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 हो स्पीकर ऑन करा हो बोला हो मी काय म्हणतो संकेतच्या आई हो तुम्ही काही काळजी करू नका हो मी काशीनाथ 50-50 देऊ राहिले ते हो कसं टेन्शनचं काम नाही त्याच्या मग जरा लोड जास्त दिसला मला हो काही हरकत नाही तुम्ही काळजी करू नका तसं हो का पण मला खरंच नाही वाटे यायचं हो मी आपलं गमतच करू राहिले का हो आता आमच्या जवळची द्या लागते 1,00,000 आणि बाकीचे अजून आता समजा बी भरून धरले तर अजून 1,00,000 पाहिजे आम्हाला फीचे दुकानदाराची द्यासाठी बरं ते शेगा तुमच्या 1,15 लाखाचे आहे का नाही हो 1,15 लाखात तुमचं बाकीचं निपटा बी भरण ते फीचं आणि तुमच्या जवळचे जे बडभोज आहे ना हो ते आम्ही देतो दोघा मिळून हा मार्केटात येऊ राहिलो आम्ही शेगा घेऊन हो देऊन देतो त्याला काही काळजी नाही हो टेन्शन नाही झालं बाबा पण म्हणलं बा हो सध्या मागू नका बरं पैसे वर्षभर आम्ही देणार नाही तर मग तुम्ही लावसाल आमच्या मागं हा तेच म्हणलं बाबा आम्ही काय आमच्या जवळ देऊ राहिलो हो ना अरे बाबा वर्षाला 2 वर्षाला दिले चालते तुमच्याजवळ येईन नाही द्या हो मग काय शब्द दिला आम्ही तुम्हाला काही टेन्शन नका घेऊ वा बाबा मग तर बाबा काळजीच मोकळी झाली हो हे बा 1-1.5 वर्ष मागूच नका मग हा हो आता कसं थोडीशी आम्हाला म्हणजे हे आमची परिस्थिती सुधारायला जरा टाइमच लागते हा ठीक आहे मग ठीक आहे ठेवतो मग बरोबर ठीक आहे मग आता झुंबर हो ये मग मार्केटला घेऊ जाण तू डबाची थैली आण मग निघा लागतील मला हा न्यारी काही करत नाही मी डबा देऊन दे आण लवकर हो चला हो गेली म्हणलं ते तर मी काय म्हणतो तुमच्या जवळचे तुम्ही काय करा 50-50 हजार रुपये जमा करून 1,00,000 माझ्यासाठी घेऊन या हा तिथं आपलं ते 3,00,000 आपण काढणार असं याच्याकडून रात्री फोन केला मी हा तुम्हाला तर माहितीच आहे हो ना पैसे भेटतच आहे ना तुम्हाला मग काय आम्हाला फोन आला तर रात्री हो कोणा सांगितलं रे काय झालं रे आम्ही त्याला मारत्यावर लोटून हो यायलाच केल्या म्हणलं गोष्टी हो बरं ते जाऊ द्या काही विषय नाही त्याचा तर फक्त आम्हाला पैसे वापस देता म्हणलं हो आम्ही कसे बी आमच्या घरच्या बाहेर काही सांगत नाही कुसकून त्यातले पैसे काढतो 50-50 हजार ते तुम्हाला देतो हा तुम्ही तिकडे ते जवळचे देऊन टाका बोकाय करा हा नंतर मग 3,00,000 येतील तेव्हा आमची 1,00,000 आम्हाला वापस देऊन देता ते 2,00,000 देता समजलं ना कोणा सांगितलं ना तुम्हाला 9,00,000 रुपये आपल्याला ते देणार आहे समजा हा त्यातले समजा 2,00,000 तुमचे तुम्हाला वापस आणि 1,00,000 समजा शिल्लक हा म्या घेतलेलं समजा हा झालं हो बस निपटलं काम लगायचं तुम्हाला 3 जमा करतो मी 6 माझं ठेवतो हा हो चला काही विषय नाही असं कसं करू राहिले तुम्ही आम्हाला शिल्लक 1,00,000 देणार होते ना राजा हा अरे आम्हाला तुम्ही 4,00,000 देता 4,00,000 हो आता आम्ही तुम्हाला 1,00,000 देऊन नाही राहिलो का हा तुम्ही शिल्लक देणार होते ना राजो चला जाऊ द्या हो 4,00,000 तुम्हाला देईन 5,00,000 मी ठेवून झालं हो काही हरकत नाही फक्त आता 1,00,000 अर्जंट घेऊन या तुम्ही हा ठीक आहे मग बाकी मग शेंगाचे घेतो मी पैसे नाही बाकी सगळं क्लिअर करून टाकतो हा या मग तुम्ही आले का हो, चला बसा म्हणलं करा सुरू करा उशीर होऊन राहिला आपल्याला हो ना पण आता हे जेवायचं काय कसं करता म्हणलं ते डबे करणं नाही झाले ना मग तिकून आलो आणि इकडे बाया कामाला गेल्या होत्या सकाळी तर आता कसं काय करा म्हणलं जेवायचं ते जेवाचा विषय नाही ना ते अजबरावले ते त्याला आता धाब्यावर नेऊन जीव खाऊ घाल नाही लागत का मग तुम्ही केलं नाही का घोर रात्री मग काय बरळले काय नाही त्याला कसं काय माहीत झालं तर हा हो ना तुम्ही लोक असे कामं करता ना आम्हाला ते मग भोगा लागते हा चला बसा लवकर पाहा लागते ते काय करायचं त्याचं आता आम्ही बोललोच नाही ना पोट्टे हे भारतीय गिरीतेच बोलले असं मग काय आम्ही 100% सांगतो ना आम्ही थोड्या तर गोष्टी नाही काढली ते अरे बाबा आम्ही नाही काढली ना हो तुम्ही रजा आमच्यावर नाव घालता काही खोट्या गोष्टी करता त्याच्या समोर नसेल केल्या तुम्ही माघारी इकडे केल्या असं ना त्याने ऐकल्या असं मग जाऊ दे हो पाहता येते शांताराम भाऊ टाक निपटून कसं काय निपटतं निपटते राजा मग काय तर पैसे द्यायचे पैसे वाटते आपल्यावर हो जाऊ दे आता ते शिवलाल कंदिला काय सांगते ते पाहू वळाखाली आहेत ती उभ्या हो चल लवकर कर सुरू कर बरं हो चला हो बस झुंबर चल लवकर काय विषय काढणार आहोत मग काय या भारतीयानं भाड्यानं काहीतरी गोष्टी केल्या असं ते काय ऐकल्या असं मग काय आम्हाला काहीच माहिती नाही येतलं तरी तर म्हणलं मग हे कसं काय तुम्ही आमच्या नाव घेऊन राहिले हा हो बरं मग ते जाऊ द्या हो आता काय म्हणते मग ते फोन आला तर मग काय म्हणणं काय तुम्ही काय करू राहिले काय करतो म्हणजे अरे बा ते जर पोलीस स्टेशनला जर का गेला ना त्यानं ऐकलं तर ठीकच ठीक नाही ऐकलं तर 1-1 लाख रुपयाचा भूदंड आपल्याला सगळ्याला पडणार आहे हो 9,00,000 रुपये मागणी आहे त्याची 9,00,000 रुपये 9 जणांचे तुम्ही आणून द्या आता मी पाहतो कवर करून त्याला समजून सांगतो काही सापडलं नाही असं तसं करतो गोलम गालम पण नाहीच ऐकला हो तर 1ची तयारी ठेवा तुम्ही बरं 1-1 लाख रुपये मागून राहिला नाही पडते की हो का लय म्हणजे आहेतच हात मारून राहिला ते बरं मग आता पैसे संग घ्यायला लागते का मग घेतले तुम्ही कसं काय मग
ते आता घ्यास लागेल ना पैसे. आम्ही आता 3-4 जणांनं 9 लाख रुपये सोबत घेतले. हो आम्ही येणार आहोत समजा आपल्या कमांडरनं. तर जर समजा शांताराम भाऊचा इशारा आला की बा पोलीस स्टेशनला माणूस चालला तर आम्ही तिथं मॅनेज करू मग द्यायले. हो तिथं जर नाहीच गेला तर निपटलं तर निपटून टाकू. म्हणजे समजा जर मागतलेच पैसे रिपोर्ट द्यायला गेला तर पैसे देऊन टाकायचे नाही का. हो चला जमते वाटते मग आता आमचे पैसे मग आम्ही नंतर देऊन टाकेल मग तुम्हाला. आता संध्याकाळी तिकून आल्यावर हो पण पाहू ना शक्यतो द्यायचेच नाही आपल्याला पैसे. प्रकरण निपटायचं आहे. रिपोर्ट देणारच आहे ना आम्ही. हो ना ऐकून हो ना पाहू ना मग आता काय होते नाही का. हो द्यायचे तर नाहीच आपल्याला. चला मग आता निघू आम्ही पुढे. हो या मग तुम्ही मागून आता काय होते तर. हो ना आम्ही येतोच ना. शांताराम भाऊचा जर फोन आला हो किंवा इमर्जन्सी आता काही इलाज नाही हो आम्ही पैसे घेऊन हजर आहोत पोलीस स्टेशन पैसे. त्याला पैसे त्याची खिशे गरम करतो आणि घराकडे पाठवून देतो. डबल काही म्हणतो आता मागू नको. चला ठीक आहे मग आता हो जा तुम्ही आता हो शेंगा घेऊन जा. मारते करे बा सुरू कर. हो चाल जाऊ दे मला घनश्यामच्याकडे टाकायचं आपल्याला. हो चल काय बसलो कर चाल सुरू कर. बाबा का झुंबर भांडली वाटते पैसे नाही. बाबा कोणी पाहिजे ना हे लवकर 1 लाख रुपये तुमच्या थैलीत टाकले म्हणलं काय. हो पाहिजे मजूर घ्यायचा नोटा बरोबर. येऊ का आम्ही अजबराव. हो 1 लाख बरोबर पाहून घ्या तुम्ही. लवकरात लवकर आता हो फिल्डिंग लावणं सुरू करा. हो आमचे लवकर 4 लाख वसूल करून द्या. हो ना आता तुमचे माणसं कुठं आहे. आता मला ते कधी लाभाची वाट पाहा लागणार पहिले. ते आला नाही वाटते ना. ते काय लिहिते तिथं तुम्ही हे बा एक काम करा. तुम्ही शांताराम बोले भेटा. हो बरं काय झालं बरं पैशाचं कसं काय तुमचं. हो बस झालं मग तिकडे ते फोन करते तर. आम्ही हे बा सगळी वार्ता घेतलेली आहे. ते पैसे घेऊन तयारच आहे. फक्त तुम्ही जराशी धवस मारा द्यायले बरं पोलीस स्टेशनला मी रिपोर्ट देणार आहो. तर ते पैसे काढतात बरं नाही तर काढत नाही. असं हो का बरं ठीक आहे ना. चालू टाका ना तुम्ही. हो थांबा ना आत्ता मी टाईट करतो टाईले. हो फक्त म्हणलं हे 1 लाख रुपये माझ्या जवायला लवकर रवाना करून देतो मी. टाईल मी फोन करतो. 10 मिनिटात ती गाडी घेऊन चालली जाते म्हणजे मामागला विचारत नाही. नाही तर मग 1 लाख रुपये म्हटलं फालतू उडवलं कोणाला काय करता. हो तेवढं मला 10 मिनिटं थांबा फक्त. करा ना तुम्ही 10-15 मिनिटात काय जे करा ते जवायला फोन लावा. पैसे रपा दपा करा आणि चटकन तिकडे. हो चला आम्ही निघतो म्हटलं. इथं थांबणं आम्हाला काही बरोबर नाही. हो फालतू शांताराम भाऊ पाहायचे तर घोर होऊन जा. चला येतो मग आम्ही. हो लवकर लावा फिल्डिंग. जमला नाही का. हो नीरज झालं कामाटा. हो एक्स्ट्रावाला काय शेंगा खपते याच्यात सगळं नील करू बियाणं गियाणं. आणि आता हे जवायचे 1 लाख रुपये आता जरा देऊन टाकू. फोन करून टाकतो द्यायले. पैसे रपाटपा करतो मग लागतो यायच्या मागं. चला आता लावड्या मला पहिले फोन. काही आले बा काही दिसले ना तुम्ही तर. कोणत्या गाड्यात टाकला माल. अरे बाबा तुमच्या आधी झालो मी. हो ना आत्ता मला शांताराम भाऊ दिसले तिथून. हो मॅडम चला बा. हो काय कसं काय म्हणलं आले कंजी लाभूजी आले का म्हणलं. आपला महत्वाचा विषय तुम्हाला रात्री फोन केला म्हणलं मॅम. मला तर काही माहित नाही कोणता विषय कोणता म्हणलं. कायचा विषय काय. आपल्या घरी सोंग नका घेऊन तुम्ही. सगळं माहित आहे तुम्हाला. हो मी रात्री फोन केला कंडील बुडाले कायच्या विषयी विचारा तुम्ही. तुम्ही पैसे सोय लावले का नाही हे सांगा मला पहिले. हो नाही तर मी बा लिहून आणलेला कागद सांगू राहिलो आत्ता. कायचा विषय काय मला काहीच माहित नाही ना. अरे आपले विषयच माहिती नाही काय बोलणार तुमच्या संग. कायचा विषय कायचा तुम्ही सांगा तर खरी. आम्हाला समजलं नाही हे काय म्हणून राहिले तुम्ही. काय म्हणणं काय म्हणणं आहे. अरे बाबा म्हणलं घबाड सापडायला तुमच्या 9 लोकायले आणि 1-1 लाख रुपये मी मागितले 9 लाख रुपये. अरे ते म्हणून राहिले की बा मी उद्या मार्केटात भेटतो. तर मग ती कंडील बुडा आला काऊन नाही. मला त्याला भेटत आहे. हो मग तुम्हाला समजेल काय माहीत आहे तुम्हाला. सांगा राजा काय अफवा आहे बा. अरे कुठं पोचली आमच्या गावची अफवा. अरे बा खडकू नाही भेटला आणि लोक राजा म्हणते गबाड सापडले ना झालं तर झालं. खोट्या गोष्टी आहे ते खोट्या गोष्टी आहे. बाबा मला सगळं माहित आहे ना. तुम्ही मला नका शिकू. 30-30 लाख रुपये आले ना तुम्हाला. मग अरे 1-1 द्यायला काऊन तुम्ही असे करून राहिले. सगळं जाईन ना बाबू. हो शांतारामजी मी तुम्हाला एका शब्द सांगतो. हो चला की चालणार नाही. मी सरळ चाललो आता तिकडे. अरे काय सांगा तुम्हाला शेंगा इकायला आणले असते का मी. मग 2 वर्ष ठेवले असते काय राजा. म्हणलं इकायची पैसे बियाण्याला सोय नाही म्हणून आम्ही आलो. तुम्ही म्हणता गवाड सापडलं न झालं काही आपलं राजा. नाही तसे ऐकत नाही तुम्ही आता. हो लय मुद्दर लोक राजा. हो थांबा आत्ता कंडील बुड्याला फोन लावा तुम्ही. हो तुम्हाला काय वाटते. इथं राहता तुमच्या समोर. नाही तर बिलकुल निघालो मी सरकार टिराटा. कुठे जात तिथे. नाही बा सगळ्या खोट्या गोष्टी आहे. तुम्हाला कोणतरी बैकवलं. हो नाही तर एखाद्यानं मजा घेतली असेल तुमची. तुमची अडचण गिडचण आहे का. पैसे पाहिजे तुम्हाला. बी भरण्याचे लागन तर बा मी तुम्हाला थोडीशी मदत करतो. हो पेरण्या पाण्यापुरती बरं. हो बाकीचं मग समजा काही तुमचे लोचे असेल ते बाकी तुम्ही पाच बसा. नाही बाबा हे बा आवडा देऊन कोवळा नका काढू तुम्ही. मग आहे 5-50 हजार देसा. हो मला 9 लाख काढणार तुमच्यापासून. तुम्ही काय शिकवता मला. राजा बरे आपण आपल्या माणुसकीच्या नात्याने तुम्हाला म्हणून राहिलो बा बी भरणारे पैसे तुम्हाला मदत देतो म्हणलं असं म्हणलं म्या. ती वापस देता मला 1 नाही 2 वर्षात. मला काहीच सांगू नका तुम्ही. हो 50 हजारात गोलमाल करू नका. मला पहिले फोन लावू द्या. काही लावू नका ना खोट्या गोष्टी आहे. हो चला मस्त जेवण घेऊन करून येऊ. हो एरी हराशील लय टाईम आहे. चला हो काही टेन्शन नका घेत जाऊ ना. आम्ही हे बा बी भरणाले हे बा येते मेळ लावतो तुमचा. नाही ना हो तुम्ही मुकी बसा. हो मला पहिले फोन लावू द्या राहिले. हो थांबा तुम्ही. वाचला शिवला बरोबर आहे ना अर्ज सह्या घ्या सगळं पद्धतशीर. काही अडचण वाटते का याच्यात काही चुकी गिकी. होय अजून काही दुरुस्ती वगैरे एखादं वाक्य. अरे बाबा तुमची बातमी कोण खोड काढणार आहे त्याच्यात. मग काय 1 नंबर बातमी लिहिली. फक्त आता आपल्याला बरोबर लवकर जाऊन पटकन देऊन द्या लागं नाही. हो नाही तर अजून तेवढ्यात ती आज आता बसा लागं. शांतारामजीचा काही फोन नाही आला अजून काय झालं काय द्यायचं तर. ते बाबा त्याचा झाला राजा सांगा आता. हो अजबरावचा हो काय म्हणते आता. हो बहुतेक भेट झाली वाटते यायची. पाय तो काय म्हणते तर. हॅलो हां बोला अजबराव बोला. काय बोला तुम्ही राजा पैसे तर पाठवलेच नाही. स्वतः आले ना म्हणलं. तुम्ही लवकरात लवकर माझे पैसे देऊ राहिले का सांगा. हो नाही तर मी पोलीस स्टेशनला चाललो. तुम्हाला 9 लाख रुपयेच मागू राहिलो मी. जास्त मागू राहिलो का. मग आता तुम्ही असे कामं करू नका तुम्ही फालतूचे. सगळं कामं असेल मग.
राजा तुम्ही राजा आमच्याच मागं लागले बा. अरे काही घबाळ नाही काहीच नाही ना. इथं राजा चक्कीवर माणूस हा दिवसभर आता बसते आपले 100-200 कमावते आणि तुम्ही म्हणता राजा 9 लाख आणि 10 लाख लाखांनाच गोष्टी करता राजा. हा इथं आमचं आम्हाला माहिती आता काय आहे आणि काय नाही. इथं 1 एकर वावर नाही माणसाच्या घरी. हा बाकी लोक आता कामाला चालले, आमच्या घरचे बाई कामाला जाते, पोरगं कामाला जाते. हा तुम्ही म्हणता राजा पैसे द्या, कुठचे द्या आम्ही? नाही तुम्ही ऐकणार राजा. हो रिपोर्ट द्याच लागतं वाटते. हा फालतू सगळं जाईल ना तुमचं. हा अरे फक्त तुम्हाला नवस मागू राहिला ना, 1 एकर द्या ना तुमचा. हा फुल नाही फुलाची पाकळी. अरे नाही ना रे बा, खोट्या गोष्टी आहे ना ते. आम्हाला सापडच नाही तर आम्ही देऊ कुठून? बरं ठीक आहे मग, आता काही हरकत नाही. हो घबाड गेलं म्हणून समजा तुमच्या आता. हो मी 1 घंटा आता टाईम देऊ राहिलो तुम्हाला. हो आता किती वाजले? हो 10 वाजून राहिले. 11 वाजताच्या अंडर जर तुम्ही मला पैसे दिले नाही हो तर मी पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला 11 वाजता दिसेन, समजलं का? चला ठीक आहे मग. चला आता लवकर 1 घंट्यात उरका लागते आता. हो बरं ठीक आहे ना बा. हो देऊन द्या, रिपोर्ट देऊन द्या. काय करता आपल्याला सापडलंच नाही आपण काय सांगणार? रिपोर्ट देऊन द्या म्हणलं तुम्ही, काही हरकत नाही, आमची काही नाराजी नाही. नाही ते लडपड करूच नका तुम्ही. हो पैसे काढा पहिले. हो नाही तर मी चाललो म्हणजे चाललो. 11 वाजून 5 मिनिटांनी मी साहेबाच्या समोर असेल, समजलं का? बस आता याच्यापेक्षा मी बोलत नाही. सध्या मी मार्केटात आहो, शांताराम भाऊ मापुढे आहे. हो तेच म्हणून राहिलो, खोटे काय बोलू नका. हो ना तुम्ही हे बा रिपोर्ट देऊन द्या बा. काय करता आता जेलात नाही. हो शेवटी 2-3 रट्टे खायला लागेल, घरी यायला लागेल. आमचं नाहीच तर कुठं सापडणार आहे. ठीक आहे करा बा, तुम्हाला काय करायचं ते करून टाका, आमचं काही म्हणणं नाही. हो ठेवा फोन ठेवा आता. हो चक्कीचं गिराईक आलं माय. हो ठेवा. अरे बा 1 घंटा आहे आपल्यापाशी. हो 1 घंट्याने इथे येणारच आहे ती. हो त्याच्या आधी आपलं उरकून येऊ. हो चला लवकर. चला मग आता 1 घंट्याचा टाईम आहे तुमच्यापाशी. हो काय करायचं तुम्ही अजून विचार विनिमय करा, फोन लावा आणि म्हणलं लवकरात लवकर पैशाचा बंदोबस्त करा. हो नाही तर हे बा हो सगळं तुमचं वाया जाईल बरं. हो पाण्यात जाईल सगळं. हो एवढा तुम्हाला मी 1 घंटा देऊ राहिलो आता. अरे 1 नाही 10 घंटे तुम्ही टाईम दिला, पण पैसेच नसले तर पुढचं आनंद कुठून? हो आम्ही कोणालाच काही सापडलं नाही तर कुठून देणार कुठून? नाही तसे ऐकत ना तुम्ही. पोलीस स्टेशनची एक पायरी चढलो मी. ओके पोलीस स्टेशन मग. हो मग 1 लाख शिल्लक मागेन तुम्हाला. हो ठीक आहे चला आता. हो चहा पेटा का त्याला मायकूनच पाठवा आता. तसं करा मग, पहिले चहा भाजा नंतर जेलात घाला. हो चला. हो चला. त्याला का शांताराम तिकडे. हो तेच म्हणलं कसं बा. हो हे तर काही द्यायला तयार नाही तो. बाबा एवढ्या सहजासहजी देते का ते? तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले की पैसे देते. मग काय तर ते म्हणत ना आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जर गेला हो तर देतो म्हणे. तुम्ही जा बिलकुल पोलीस स्टेशनच्या अंदर. हो पैसे दे. बरोबर पाठवा मग 1 घंटा दिला मी. हो चला इकडे पाहिजे. चला. माझ्या वाटतं रामपूरवाले नाही का? हो ना तर विचारच करत जाऊ मी. 8-15 दिवस झाले बा, कोणी आलं नाही इकडे. हो आलाच वाटते अर्ज आता. हो बोला कंडिलाबाजी, काय आहे बाबा, कोणाची तक्रार आहे? काय विषय आहे आता नवीन? हो ना काय करा आता, तुम्हाला वाटत असं काय कोणत्या पोलीस स्टेशनला आलो नाही का? हो ना आमच्या गावात तापले का आता 8-15 दिवसातून तुम्हाला आहेच समजा. हो आता हे समजा संतोष बिंदू प्रकरण निपटलं. हो आता तुम्हाला वाटलं काय आणि काय नाही बा. हो वाचा ना ते काय मोठं कठीण काम झालं आमच्या इथं. हो ना म्हणजे सांगतो ना. हो चांगल्या माणसाला किंमत नाही. हो पहा तुम्ही वाचा ना काय आहे तर. हो कसं आहे काय आहे तुम्हाला लक्ष दिलंच. हो वाचतो ना आता. हो माननीय अधीक्षक साहेब, पोलीस स्टेशन अमकं टमकं यांच्या सेवेशी सविनय अर्ज सादर. अर्जदार सीतारामजी पवार व इतर 8 जण. त्यांची नावे खाली दिलेली आहे. बरं ठीक आहे. विषय काय बाबा? बदनामी होत असल्याबाबत अर्ज सेवेशी सादर. महोदय, आम्ही सर्व सही करणार विनंतीपूर्वक सविनय अर्ज सादर करतो की आमच्या गावामध्ये जे काही घबाड प्रकरण घडले होते त्या प्रकरणाच्या अनुषंगाने आमची बदनामी मोठ्या प्रमाणात होत असून लोक आमच्याकडे म्हणजे एका आरोपी या नजरेने पाहत असून आमच्याकडे घबाड आहे अशी आम्हाला हिनवत असतात. तसेच आम्हाला काही लोकांचे परगावूनसुद्धा त्यांच्या सोयऱ्या ढाऱ्याकून धमकीयुक्त फोन येत आहे की तुमच्याकडे घबाड आहे, आम्ही पोलीस स्टेशनला माहिती देऊ, आम्हाला इतके द्या, आम्हाला तितके द्या, म्हणून आम्हाला लोक परेशान करत आहे. करिता आम्ही सविनय अर्ज सादर करतो की आमची बदनामी थांबण्यात यावी व जे काही लोक आम्हाला बदनाम करत आहे अशावर कारवाई करण्यात यावी. आणि आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे पोलीस स्टेशन प्रशासनाला की आपण आमच्या गावामध्ये शील लावून आमच्या 9-10 लोकांची चौकशी करून आमच्या घराची पूर्ण तपासणी करून आमच्या घरामध्ये जर घबाड सापडले तर कोणताही आमच्यावर आरोप आपल्यावर सिद्ध झाल्यास आम्हाला अटक करण्यात यावी. करिता सेवेशी अर्ज सादर. व कोणी आता पुन्हा अशा प्रकारची आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकू. करिता आपणास माहितीस्तव सादर. या प्रकरणामुळे आमची जे काही मानसिक त्रास आणि आम्हाला जो त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले असून पोलीस स्टेशनला आम्ही माहिती देत आहे की आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे घबाड नसून लोक करत असलेले आरोप हे निराधार व चुकीचे असून त्यांनी जर असे आरोप केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्याचबरोबर आमच्या घराची जर तपासणी करायची असेल तर त्याकरता आम्ही पुरेपूर सहकार्य करू. धन्यवाद. सहकार्याच्या अपेक्षेत.
आलं लक्षात आता. म्हणजे काय तुमचं म्हणणं आहे की बा बदनामी होऊन राहील नाही का, लोक तुम्हाला काय म्हणते घबाळ आहे म्हणून. काय सांगा साहेब, आता बदनामीचं हे बा सोडा तुम्ही. हो, आता हे प्रकरण तुम्हाला माहित आहे कसं घडलं होतं. हा हो, ते जे आपल्याला सापडला होता हंडा, ते तुम्ही पाहिले आले होते. हो, कोणा तुम्हाला समजा माहिती दिली तर तुम्हाला माहिती आहे कोळसा निघाला म्हणून. हा, पेपरली बातमी आली होती माझ्या मृत्यूची, समजा मी जिवंत झालो म्हणून. हा, सगळं प्रकरण निपटलं, सगळं झालं आणि लोकायला आता चेवाला की लोकायला वाटते आमच्यावर पैसाच आहे का. हा हो, म्हणजे घबाळ आहे तुमच्याजवळ. 8-9 लोक जे माहितीला आले होते का नाही, हो त्याच्यावर आरोप करून राहिले, ते मावर आरोप करून राहिले मेलेल्या माणसावर. हा, तर म्हणते बा तुम्ही आम्हाला पैसे द्या. हो, कोणी बियाण्याला पैसे मागून राहिलं, कोणी म्हणते माझ्याकडे कर्ज आहे, क्रॉप लोन भरावं लागते म्हणे. हां, तुमच्यावर घबाड आहे, द्या, नाही तर पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतो. अशा आम्हाला धमकी येऊन राहिल्या म्हणा लोकांच्या. त्यामुळे आम्ही झालो परेशान. म्हणून आम्ही 9 लोकांना रात्री मिटिंग घेतली की बा अशानं आपण जगाव कसं. हां, आपल्यावर काही नसून गुन्हेगार नाही, चोरी नाही, मारी नाही. हां, म्हणजे आपल्याला म्हणजे चोर ठरू राहिले लोक. हां, लोक आमच्या इकडे आरोपी या नजरेने पाहू राहिले, सोयऱ्या धाऱ्यात आमची बदनामी होऊन राहिली. म्हणून आम्ही हे रिसर तुम्हाला अर्ज दिलेला आहे. आणि असे हे जे लोक आहे आमच्यावर आरोप करणारे, यायले तुम्ही कडक शासन करा, अशी आम्ही तुम्हाला विनंती करायला आलेलो आहोत. तसं तर आमचं सगळ्यात एकच म्हणणं आहे की बा तुम्ही आज नाही, उद्या नाही, आताही जरी म्हणलं तर घराची तपासणी करायला आम्ही सहकार्य करतो. आमचे बँक बॅलन्स पहा, आम्ही कोणते सोयऱ्याला पैसे दिले असेल का ते पहा, आमचे घरं खोदा, बुलडोजरनं पाळा, काही करा. पण तुम्ही एक वेळची आमच्या गावाची तपासणी लावाच. हो, कारण की हे घबाळाच्यानं आम्ही कसं झालो, तुफान म्हणजे परेशान झालेलो. हो, लोकांच्या धमक्याच्यानं. अच्छा, हो ना, हो ना, बरोबर आलं लक्षात माझ्या. ते कसं आहे लोकायला म्हणजे डाऊटच आहे नाही का. हो ना, आम्ही आता प्रकरणाची चौकशी केली त्यावेळेस तर आता कोळसा निघाला होता. हो, त्याच्यानंतर पेपरला बातमी वाचली होती मी आणि हे प्रकरण आपलं निपटलं होतं. बरं बरं, तशा लोक कोणाच्या धमक्या गिमक्या कोणाच्या आल्या तुम्हाला, असे काही नाव आहेत का असे? आता काय कोणाचे नाव सांगता. हो ना, कोणी अननोन नंबरवरून करते, काही गावातलेच लोक धमकी देते. आता हे देवदास सनसने त्याच्या घरची बाई आली, तुम्हाला सापडलं, द्या मला हिस्सा. आता सांगा आमच्या घरावरचे तीनही गाव कुठून द्या हिस्सा आम्ही. अजूनही बाकी असे काय, आता कोणाकोणाचं नाव सांगता आपण. याचा सोयरा त्याला सांगते, त्याचा सोयरा त्याला सांगते, कोणी तेरवीत भेटला की त्याला सांगते, अरे आमच्या गावात यायला सापडलं, तितकं सापडलं. तेही फोन लावते, मग मागा बा. आपल्याला अडचण आहे, नाही तर मग सांगतो. हो, असं लोक करून राहिले, एक 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 फंडे लढून राहिले. काहून की आता पेरण्या पाण्याचे दिवस आहे. हो, कुठून काढा सगळे आपल्या फिक्रीतच आहेत. म्हणून लोक येऊन राहिले आमच्या इकडेच. चला ठीक आहे. आता तुम्ही ही माहिती आम्हाला अगोदर दिली त्यामुळे कसं बरं झालं. हो, म्हणजे आम्हाला त्या दृष्टीनं मग आम्हाला चौकशी करता येईल. हा, पुढचा माणूस बा कोणत्या हेतूनं रिपोर्ट देऊ राहिला तुमचा. हां, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही आता बिंदास राहा. हो, तुम्ही खरी गोष्ट सांगितली हे बरं केलं. हो, या मग तुम्ही. हां, ओके. आणि पटलं बुवा आता नाही का. हो, जाय तिकडे. हो, बरं येतो साहेब म्हणला. हो, म्हणलं खरोखर जे कोणी तक्रार करेल ना त्याला पहिले 2-2 रट्टे द्या. हो, नंतर म्हणा चाल म्हणा आता पाहिले. हो, म्हणजे कसं डबल कोणी असं तक्रार करणार नाही. चला येऊ का मग आम्ही. हो, ठीक आहे, धन्यवाद. हॅलो, हा बोला अजबराव. हो, काय कुठं गेले मग, पोलीस स्टेशनमध्ये गेले का, पोहोचले का? अरे बाबा आलो ना मी. मग काय अर्धा घंटा झालं अंडर बाहेर चालू आहे माया. हो, कोणीच नाही येऊ राहिली इकडे मला अडवाले. आता कसं करू मी, देऊ का रिपोर्ट का कसं करू म्हणलं. सांगा काय करायचं. झुमऱ्या कसं करतो म्हणलं. हो, काय ते कसं रिपोर्ट देऊ का नाही म्हणते मग. करू देऊन टाका लवकर. हो, देऊन टाका. हे बा, हो, देऊनच टाका. जाऊ दे तिकडे. हो, हे बा आमचं गेलं चालते पण यायचे गमावतात. हो, देऊनच टाका रिपोर्ट, जाऊ द्या. मला काय टाइम लागते, मी 8टा रिपोर्ट देतो पण तुमचे मग राहिलेले पैसे जाईन ना याचे संग मग. हो, कसं करू सांगा तुम्ही. 8टाच करा, विचार करा. हे बा आमचं भलं नाही तर कोणाचंच भलं नाही. हो, देऊनच टाका आता. पण पाहा एक विचार करा बरं. हो, मी देऊन देतो मग. देऊनच टाका. एरी आमची 1 लाखनं फिटलोच आता तुम्हाला दिले तर. हो, मग आता हे 29 नाही फिटलं चालते. पण हे बाकीचे तर लंबे होईल ना. हो, तुम्ही आता देऊनच द्या. हो, एरी आता त्याला कसं आहे, हो, लय उकरी लागली. हो, ते आता देवदास सनसनी रिपोर्ट देईन, कोणी देईन. एक ना एक दिवस जाणंच आहे. त्यापेक्षा तुम्हीच करून टाका ते काम. देऊन द्या रिपोर्ट, देऊन द्या सरळ सरळ आता. कोणी येऊ का नाही येऊ. देऊन टाका बिनदास. ठीक आहे मग आता काय, आता माहिती देऊन देते मग. हो, ठीक आहे ठीक आहे. हो, जातो अंडर मी. हो, ठीक आहे. नमस्कार नमस्कार. काय नाव काय आपलं बोललो. हो, पाणी गिनी घेता. हो, पाणी बोलू. नाही पाणी नाही पाहिजे. फक्त एक आपली तक्रार लिहून घ्या म्हणलं साहेब. हो, एक तक्रार होती आपली रामपूरवासिया विरुद्ध. बरोबर आहे, तेच बरोबर आहे. घबाळाचे सण असं असं असं. हो का, काय घबाळाची आहे वाटते नाही. हो, घबाळ प्रकरणाबद्दल. बस तेच म्हणलं, तेच तक्रार द्यायची होती आपल्याला. तुम्हाला माहिती आहे वाटते. हो, तर ते 9 लोक आहेत रामपुरातले. हो, यायले घबाड सापडलेला आहे आणि तुम्ही त्याची चौकशी करून ते सरकार खात्यात जमा करा. हो, म्हणून मी तक्रार द्यायसाठी आलो होतो. बरोबर, ठीक आहे ठीक आहे, तक्रार घेतो मी तुमची. पण तुमच्याजवळ काही पुरावे वगैरे पुढे टिकली पाहिजे केस तुमची. हो, काही पुरावे वगैरे आहे तुमच्याजवळ. हां, म्हणजे 100% माहीत आहे ना की बा खरं आहे म्हणून त्याला घबाड सापडलेलं. हो, तसं म्हणजे सांगीवांगी समजा. हो, असं काही पुरावा नाही आपल्यापाशी, पण आपण कानावर आला आपल्याला. अरे बाबा, तुम्ही अब्रू नुकसानीच्या दाव्यातनी पैसे भरा लागन तुम्हाला. ते रामपूरवाल्यानं अगोदरच रिपोर्ट दिलेला आहे आम्हाला. हो, आमची अफवा बदनामी करणं चालू आहे म्हणते. फालतू द्यायला घबाड सापडलं नाही, काही नाही, ते केस क्लोज झाली. असे तुमच्यासारखी येऊन त्याच्याबद्दल ते तुम्ही काही मागितले वाटते त्याला. हो, काहीतरी ब्लॅकमेल करून राहिले होते वाटते. अरे बाबा, मी काय ब्लॅकमेल करणार आहो? अरे म्हणलं त्या गावाला सापडलं साहेब, मी का खोटले बोलालो. खरी गोष्ट आहे. मी काय गमत सांगू राहिलो का? नाही, गमतीची लाल होईन सांगू राहिलं तुम्हाला. हो, तुम्हाला रिपोर्ट द्यायचा असेल द्या, मी केस घेतो ते.
हो पण उद्या जर का काही याच्यातनी खोटं निघालं हो ब्लॅकमेलिंगच्या केसमध्ये तुम्हाला अटकीन म्हणलं समजलं का? अरे बाबा हे तर नवीन झालं बा, लेणे की देणे पडेंगे. जाऊ द्या म्हणलं. नाही तसं नाही, फक्त कानावर आलतं बा माया. हो कानावर आलतं म्हणून मी तुम्हाला माहिती दिली. नाही 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 ते चुकीचं आहे, अफवा आहे अफवा. हां हो या तुम्ही आता रिपोर्ट द्यायचा असेल द्या, मी चौकशी करतो. फक्त पुरावे वगैरे काहीतरी सादर करा. जाऊ दे बा, कुठं भानगडीत पडता, पुरावे नाही का. हो, जाऊ दे, सध्याचं भागलं आपलं, पाहू आता पुढच्या पुढे. बरं ठीक आहे मग. हो, फक्त मी कसं कल्पना दिली मी तुम्हाला, खरं काय खोटं ते तुम्ही पाहा. हो चला येतो मग मी. हो ठीक आहे काही हरकत नाही या मग. हां हो ठीक आहे धन्यवाद.